मार्केट सारखा चॉकलेट केक अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते आपण आज पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी एक छोटी पातेली घेतली, त्यानंतर एक वाटीच्या हिशोबाने जे आहे ना 1 कप मी इथे चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे। त्यानंतर 3 चम्मच मी इथे ऑइल घेतलेला आहे आणि 1 कटोरी मी इथे पाणी घेतलेली आहे। सो बघा, केक बनवण्यासाठी ना इथे आपल्याला प्रीमिक्स खूप आवश्यक आहे, त्याच्याने इन्स्टंट आपण केक म्हणजे बनवू शकतो। सो प्रीमिक्स जे आहे ना, चॉकलेट प्रीमिक्स आणि एक व्हॅनिला प्रीमिक्स असे 2 प्रीमिक्स असतात। जर तुम्हाला बटरस्कॉच किंवा दुसरा कुठला फ्लेवर्स बनवायचा असेल ना, तर तुम्ही व्हॅनिला फ्लेवरचं म्हणजे प्रीमिक्स घेऊ शकता। आणि चॉकलेट रिलेटेड केक बनवायचा असेल ना, जसं ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट केक, चॉकलेट ट्रफल केक असं, तर तुम्हाला चॉकलेट प्रीमिक्स जे आहे ते घ्यावं लागते। सो बघा, इथे मी चॉकलेट प्रीमिक्सचं जे आहे चॉकलेट केक आज मी बनवून घेणार आहे। त्यासाठी इथे मी बरोबर म्हणजे मोजमाप मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे। आणि हे प्रीमिक्स आपल्याला तयार करण्यासाठी इथे पाणी, त्यानंतर खायचं तेल आणि अगदी प्रीमिक्स या 3च वस्तू लागतात। आणि इथे तुम्ही बघू शकता मी कपच्या साह्याने जे आहे ना ते घेतलेलं आहे मी, म्हणजे एक मोठी कटोरी जर आपण भरून प्रीमिक्स घेतलं ना, तर त्याला एक छोटी कटोरी पाणी आणि 3 चम्मच आपल्याला तेल जे आहे ते लागत असते। आणि याचं जे आहे ना अर्धा किलोचं तेल, अर्धा किलोचं केक आपलं जे आहे ते बनवून तयार होत असतं। सो बघा, अशा पद्धतीने म्हणजे प्रीमिक्स कसं भिजवायचं ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे। सो अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून जे आहे ना प्रीमिक्स भिजवायचं असते, म्हणजे कुठल्या गुठळ्या वगैरे पडल्या नाही पाहिजे याची आपल्याला पूर्णपणे जे आहे ते काळजी घ्यायची आहे। सो बघा, अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी हे प्रीमिक्स जे आहे ते भिजवून घेतलेलं आहे। आणि अगदी इथे तुम्ही बघू शकता कुठेच गुठळ्या वगैरे झालेल्या नाही। आणि मला हा प्रीमिक्स भिजवण्यासाठी ना बरोबर 1 वाटी म्हणजे पाणी जे आहे ते लागलेलं आहे। आणि अगदी असं जसं आपल्याला कन्सिस्टन्सी हवी असते ना केकसाठी, तसंच बिलकुल हे मी इथे म्हणजे भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही इथे समोर बघू शकता छान याचे असे लेयर्स पडले की समजून जायचं की आपला प्रीमिक्स जे आहे ते तयार झालेला आहे। आणि जोपर्यंत आपले असे छान स्मूथ लेयर्स पडत नाही ना तोपर्यंत म्हणजे आपलं केकचं बॅटर जो आहे तो तयार होत नाही। सो अशा पद्धतीने लेयर्स पडले तर मग समजून जायचं की आपला बॅटर इथे कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर इथे मी बॅटर तयार करून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला केक बनवायचा आहे तर त्यासाठी स्पेशल असं भांडच लागते असं नाही, तर मी इथे कुकरचा जो डब्बा असतो ना तो घेतलेला आहे। आणि राऊंड हिशोबाचं मी पेपर जे आहे त्याच्या मापाचं ते कापून घेतलेलं आहे। अगदी मी इथे गोल आणि आजूबाजूला लावण्यासाठी पेपर ते कट करून घेतलेला आहे। त्यानंतर भांड्याला पूर्ण चौफेर जे आहे ना पूर्ण ऑइल ग्रीस करून घेतलेला आहे। ऑइल यासाठी म्हणजे पेपर खाली चिकटणार नाही आणि केकही आपला म्हणजे पेपरला जे आहे ते चिकटणार नाही, म्हणून आपल्याला भांड्याला सुद्धा ऑइलिंग करायची आहे। त्यानंतर पेपर लावल्यानंतर पेपरला सुद्धा आपल्याला ऑइलिंग करून जे आहे ते हे केक टीन म्हणा किंवा केकचं भांडं जे आहे ते तयार करायचं आहे। सो अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता, अगदी स्टेप बाय स्टेप मी सांगत आहे, तुम्हाला कुठलाच डाऊट येणार नाही। आणि तुम्हाला जर म्हणजे काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती जी आहे ते सांगणार। त्यानंतर इथे मी पूर्ण असं राऊंड जे आहे ते पेपर लावून घेतला। पेपर यासाठी लावला कारण मग केक जो आहे तो आजूबाजूला चिकटणारच नाही। आणि यासाठी तुम्हाला एक ऑप्शन पुन्हा देते, भांड्याला पेपर जर तुम्ही स्किप करत असेल ना तर मैदा असतो ना, मैदा सुद्धा तुम्ही आजूबाजूला म्हणजे लावून जे आहे ना थोडा मैदा ग्रीस केलं की त्याच्याने सुद्धा केक जे आहे ते भांड्याला चिकटत नाही। आणि अशा पद्धतीने मी पेपरचा यूज करून जे आहे ते या भांड्यामध्ये मी अगदी कमीत कमी आणि सोप्या पद्धतीने जे आहे ते हा केक जो आहे तो मी तयार करून घेणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मी कशा प्रकारे पूर्ण राऊंड असं पेपर जे आहे ते लावून घेतलेला आहे। आणि आता जो आपण बॅटर तयार केलं होतं ना तो आपण यामध्ये टाकून घेऊया। आणि या बॅटरला जे आहे ना थोडं म्हणजे आपण जो आपला गॅस ओटा असतो ना तिथेच असं टॅप टॅप करायचा, म्हणजे काय होते ना याच्यातले जे म्हणजे बलून असतात ना ते चांगलं असं फुलते केक, अगदी म्हणजे स्पंजी केक जो आहे तो तयार असतं। अगदी म्हणजे याला इतकं टॅप करायचं म्हणजे 7-8 वेळा तरी आपण या भांड्याला जे आहे ते टॅप टॅप करून घ्यायचं।
तर आपलं बॅटर अगदी रेडी झालेलं आहे। त्यानंतर एक कढई घ्यायची आणि त्याला छान अशी तापवून घ्यायची, एकदम म्हणजे मोठ्या आचेवर तापवून घ्यायची। त्यानंतर एक स्टँड घेतलाय मी, इथे मी कुठलाच मीठ रेती किंवा काहीच मी वापरलेलं नाही, साधी एक कढई घेतली। त्यानंतर एक स्टँड घेतला, इथे केकचं बॅटर मी मांडून घेतलेलं आहे। त्यानंतर एक झाकण जे आहे ते मी कव्हर करून टाकलं आणि हे आता आपल्याला कमी म्हणजे आचेवर, अगदी गॅसचा फ्लेम फार कमी असतो ना, कमी आचेवर आपल्याला हे केक जे आहे ना 35 मिनिट आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे। सो बघा अगदी 35 मिनिट झाले होते। 35 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी केक असा मस्त स्पंजी झालेला आहे, छान असा फुललेला आहे। आता आपण केक म्हणजे पूर्णपणे तयार झाला ओळखायचं कसं, तर एक असं चाकू जे आहे तो टाकून बघायचं, जर चाकूला आतमधला भाग जर केकचा लागला तर समजायचं की आपला केक कच्चा आहे। सो तुम्ही इथे बघू शकता मी एकदम खालीपर्यंत चाकू टाकून बघितला पण कुठेच काही चिकटलेला नाही, म्हणजे समजून जायचं की आपला आता केक जो आहे तो छान असा बेक झालेला आहे। गॅसचं फ्लेम ऑफ करायचं आणि अगदी याला 10 ते 15 मिनिट जे आहे ना थंड होऊ द्यायचं। सो बघा अगदी छान असं थंड होऊन गेलेला होता आणि पेपर लावल्यामुळे भांडा आपला कुठेच चिकट म्हणजे झालेला नाही, अगदी सहज रीतीने जे केक बाहेर आलेला आहे। त्यानंतर आजूबाजूचं सगळं पेपर जो आहे तो आपण काढून घ्यायचा। तर बघा अगदी सहज रीतीने केक जो आहे तो बाहेर निघाला आणि आता याला तुम्ही बघू शकता इतकं चांगलं असं फुललेलं आहे ना की खूपच जास्त। आता जो फुललेला साईज असतो ना तो आपल्याला कट करायचा आहे। तर बघा अगदी लेअरनुसार आपल्याला या केकला जे आहे ते कट करायचं आहे, म्हणून मी इथे आली बेडरूममध्ये। अगदी मी म्हणजे AC लावून ठेवलेला आहे, म्हटलं चला केक बनवण्यासाठी ना थोडं थंड वातावरण पाहिजे, नाहीतर काय होते ना खूप गरम वातावरणामध्ये जर केक केला ना तर मग आईस जो आहे तो पिघलतो, त्यामुळे मी इथे बसलेली आहे आणि अगदी 2 लेयर मी मध्ये जे आहे ते हा केक कट केला आणि वरती तुम्ही बघू शकता म्हणजे वरच्या लेयरला जे आहे ना थोडं स्पंजीने जास्त आल्यामुळे जास्त फुगला, त्यामुळे तो मी जो पहिला लेयर होता ना तो मी काढून घेतला आणि त्याचं चाकूच्या साहाय्याने मी वरून अगदी त्याला प्लेन असं करून घेतलेला आहे। जो आजूबाजूचा एक्स्ट्रा म्हणजे केक जो फुलला होता ना तो मी असं कापून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण त्याला अगदी राऊंड लेयर आपण या म्हणजे याला जे आहे ना केकला देऊ शकतो। त्यानंतर इथे आपल्याला जे आहे ना केक बनवण्यासाठी, चॉकलेट केक असो किंवा कुठलाही केक बनवण्यासाठी आपल्याला फूड इन्सेन्स किंवा शुगर सायरप जे आहे ते लागत असते। सो मी इथे माझ्याकडे फूड इन्सेन्स तर सध्या नाही, त्यामुळे मी इथे जे आहे ना शुगर सायरप जी आहे ती वापरलेली आहे। तर हे मी घरीच तयार केलेलं आहे। सो अगदी 2 चम्मच मी इथे शुगर घेतलेली आहे, त्यानंतर 2 ते 3 चम्मच पाणी असं करून मी शुगर सायरप तयार केली आणि ते एक जी लेयर आहे ना केकची त्यावर मी इथे टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे व्हिप्ड क्रीम लागणार आहे। व्हिप्ड केक बनवण्यासाठी ना व्हिप्ड क्रीम खूप महत्त्वाचा भाग असतं। सो इथे मी डिलाईट प्लसची जी आहे ना मार्केटमध्ये इझिली मिळते, तर ती व्हिप्ड क्रीम मी आणलेली आहे। तर याच्यातली आपल्याला अगदी थोडी क्रीम घ्यायची आहे, कारण ही क्रीम खूप जास्त फुलत असते आणि याला व्हिप्ड करण्यासाठी ना मी व्हिप्ड मशीन सुद्धा घेतलेली आहे। सो ही मशीन जी आहे ना ती पण मी ऑनलाईन फ्लिपकार्टवरून बोलवलेली आहे आणि खरंच खूप छान आहे। तुम्हाला हवी असेल तर मला नक्की विचारा, मी तुम्हाला याची लिंक देणार। अगदी म्हणजे 5-6 वर्ष झाले मी या मशीनला वापरत आहे, कुठेच काही डिफॉल्ट आलेला नाही आणि अगदी खूप छान काम करत आहे। सो अशा पद्धतीने जे आहे ना क्रीम पूर्ण असं फेटून घ्यायचं। आता क्रीम फेटून झाली हे कसं समजायचं, तर जो आपण पातेलीमध्ये क्रीम म्हणजे फेटतो ना ते पातेली उलटी करून बघायची, जर क्रीम आजूबाजूला अशी थोडी म्हणजे सरकली तर समजायचं की आपली क्रीम अजूनही सेट झालेली नाही आणि एकदम अशी घट्टशी आपल्याला क्रीम जी आहे ती फेटून घ्यायची आहे। त्यानंतर बघा इथे क्रीम फेटली आणि मी अशी छान पूर्ण केकला जे आहे ना ते लावून घेत आहे। सो आपल्याला हवी तेवढी जी लेयर जी आहे ना म्हणजे मध्ये आपल्याला एक केकची लेयर त्यानंतर क्रीमची लेयर अशी लावून घ्यायची आहे। सो बघा पूर्ण मी हे क्रीमची लेयर जे आहे ना ते पूर्ण असं पसरवून घेतलेली आहे आणि यावर जी दुसरी आपण सेकंड लेयर केकची कापून ठेवलेली आहे ना ते यावर आपण लावून घेणार आहोत। सो बघा त्यानंतर हे क्रीम पूर्ण एकसारखी अशी लागली पाहिजे सगळ्या बाजूने, म्हणून मी इथे जे आहे ना क्रेडिट कार्ड असतो ना, जुना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, जो हवा तो कार्ड आपण इथे वापरू शकतो, त्याला छान वॉश करून घेतला मी आणि अगदी म्हणजे केकची जी ही क्रीमची लेयर आहे ना ती पूर्ण अशी प्लेन करण्यासाठी ना खूपच कामात येत असते हा क्रेडिट कार्ड। सो मी नेहमी असं क्रेडिट कार्डनीच जे आहे ते केक हा असं पूर्ण फिनिशिंग जे आहे ना ते करत असते आणि खरं सांगू तर केकला फिनिशिंग देण्यासाठी ना क्रेडिट कार्ड
खरंच खूप कामात येते. बरेचदा आपण म्हणजे यूट्यूबवर असे व्हिडिओ आहे क्रेडिट कार्ड चाच वापर करून केकला फिनिशिंग दिली जाते. त्यानंतर सेकंड लेअर जी होती ना तिथे पण मी शुगर सायरप टाकून दिली आणि इथे बघू शकता तुम्ही केकची क्रीमची लेअर बघा ना पूर्ण अशी छान मी चौपेर बाजूने जे आहे ते पूर्ण अशी करून घेतलेली आहे. त्यानंतर हे दुसरी लेअर सुद्धा मी इथे जे आहे ते मांडून घेतली आणि यावर परत एक आपल्याला केकची फायनल फिनिशिंगसाठी क्रीम जी आहे ना ती लावून घ्यायची आहे. सो आपल्याला जेवढं हवं ना म्हणजे जसं मी इथे प्रीमिक्स जे आहे 1 वाटीच्या साहाय्याने घेतलं तेवढंच आपल्याला क्रीम सुद्धा घ्यायची आहे, कारण 1 वाटी क्रीमची खूप मोठी क्रीम जी आहे व्हिप्ड क्रीम जी आहे ती तयार होत असते. सो अशा पद्धतीने मी हे पूर्ण क्रीम जी आहे ती अशी पसरवून घेतली आणि अगदी जो माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे ना त्याच्यानेच मी याला फिनिशिंग जी आहे ती देणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही केकची फिनिशिंग बघू शकता. अगदी राऊंड शेपमध्ये मी छान सुंदर असा सोप्या पद्धतीने मार्केटसारखा केक जो आहे तो मी इथे तयार करून घेतलेला आहे. वरून फिनिशिंगसाठी परत मी इथे चॉकलेट गार्निशचा जो आहे तो वापर केलेला आहे. पूर्ण चौफेर बाजूने चॉकलेट पसरवून घेतला आणि अगदी छोटे छोटे फुलांनी डेकोरेट करून घेतलेला आहे. सो अशा पद्धतीने होता आजचा केक आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय.